मी महेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य फुलगाव। काल आम्हाला बालग्राम सभा मागासवर्गीयांची वंचित घटकांची सभेचं पत्र मिळालं होतं, अजेंडा मिळाला होता आणि आजच त्या अजेंड्यावर मीटिंग लावलेली होती। आणि सदर मीटिंगमध्ये जेव्हा गेलो तेव्हा तिथं खूप अतिशय आपल्या फुलगाव ग्रामपंचायतीवर कोरोनासारखा भयंकर आजारासारखा काहीतरी आलं म्हणून सह्यांचे अधिकार नसताना ग्रामसेवकाने 3,50,000 रुपये काढले होते सरपंचासोबत संगमत घेऊन 18 मार्च 2026ला। ते डस्टबिन आजही हॉलमध्ये सार्वजनिक हॉलमध्ये पडलेले आहे। 5 महिन्याच्या प्रोसिडिंग आहे ते आमच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने कोऱ्या ठेवलेले आहे। तक्रारदारांना वारंवार इथं फेऱ्या माराव्या लागतात, ग्रामसेवक फोन उचलत नाही, 5 ते 6 नंबर आहे त्यांचे कंटिन्यू बंद असतात आणि ग्रामपंचायतीला अजूनपर्यंत येत नाही। फक्त काही त्यांचा आर्थिक फायद्याचा असला ठराव की ते ठराव करायला ते इथे येतात। काल बाल कामगार पकडले गेले, आम्ही त्यांना विचारलं की साहेब तुमच्या नेतृत्वाखाली अधिपत्याखाली असं काम झालं का, तर ते म्हणतात मला याच्याबद्दल काहीच कल्पना नाही। म्हणजे अशा डिसड ग्रामविकास अधिकाऱ्याला फुलगाव ग्रामपंचायतीचा कारभार दिला आहे की त्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। सर्व झाला आणि या सरपंचासोबत संगमतपणाने आर्थिक फायद्यासाठी हा ग्रामविकास अधिकारी अद्यापही 5 महिन्यापासून सदर प्रोसिडिंग कोऱ्या ठेवल्या आहे। माझी प्रशासनाला पत्रकार माध्यमाच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाने या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी आणि कारवाई करावी, अन्यथा आम्ही 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करणार आहे। आज बाल ग्रामसभेला आले असता आम्ही मागच्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगा बघितल्या तर 12व्या महिन्यातल्या म्हणजे डिसेंबर महिन्यातल्या 2025 डिसेंबरमधल्या प्रोसिडिंगा अद्यापही कोऱ्या दिसून आल्या। त्या संदर्भातले व्हिडिओ मी आता पत्रकारांना देतोय आणि त्या प्रोसिडिंगा का कोऱ्या ठेवल्या, भ्रष्टाचार उद्देशाने ठेवल्या की काही अजून काही उद्देश होता हे सरपंचांना आणि ते तत्कालीन ग्रामसेवकांनाच माहिती। 18 मार्च 2026 पासून सदर कचरा पडलेल्या आहे। सरपंचांनी ज्या पद्धतीने कोरोनासारख्या महाभयंकर बिमारीमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांनी काम केलं त्या पद्धतीने हे पैसे काढले होते, तरी सुद्धा अजूनही 18 मार्च 2026 रोजी एवढी घाई होती डस्टबिन घ्यायची तर आतापर्यंत मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 6 महिने उलटून गेले तरी या डस्टबिन सुद्धा पडले आहेत। इतकी धूळ पडलेली होती अद्यापही, म्हणजे सरपंचाला पैसे काढायची घाई होती पण डस्टबिन वाटपची घाई नाही। आज दिनांक 12/8/2026 रोजी बाल ग्रामसभा आणि वंचित घटकांची ग्रामसभा ठेवली। त्या संदर्भातले अजेंडे आम्हाला कालच वाटले गेले आहेत आणि दवंडीसुद्धा दिली नाही ग्रामसभेची, त्यामुळे पब्लिक नाही इथे। आणि काल पण म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959-54C मधील 2 प्रमाणे ग्रामसभेची अजेंड्याची नोटीस ग्रामस्थांना म्हणजे समजा 15 ऑगस्टला जर सभा घ्यायची असेल तर 31 जुलैला देणे अनिवार्य आहे, म्हणजे 15 दिवस आधी देणे अनिवार्य आहे। असं कायद्यामध्ये नमूद असताना लोकनियुक्त सरपंच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि स्वतःच्या मनमर्जीने कार्य करता यावे यासाठी काल आम्हाला ग्रामसभेची नोटीस दिली आणि आज बालसभा मागासवर्गीयांची वंचितांची सभा आणि उद्या विशेष ग्रामसभा आयोजित केली आणि त्या गोष्टीची दवंडी दिलेली नाही। फक्त काय एक पॉम्पलेट आम्हाला म्हणजे समजा एक अजेंडा आम्हाला दिलेला आहे, ज्याला लिहिता वाचता येतात समजा त्याला समजेल, पण ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना कसं जमणार। दवंडी देणे अनिवार्य असताना सुद्धा लोकनियुक्त सरपंचांनी स्वतःच्या फायद्यासाठी दवंडी दिलेली नाही।